सर्व बंडखोर खासदारांना उमेदवारीची हमी. शिंदेंकडून 2029च्या उमेदवारांची घोषणा. शिंदेंच्या घोषणेनं महायुतीत वादाची ठिणगी. ठाकरे सेनेतील बंडखोर खासदारांनी हातातली मशाल सोडली आणि एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला. मात्र हे खासदार शिंदे सेनेत गेल्यानं पुढील काळात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय 6 बंडखोर खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली घोषणा. शिंदेंनी नेमकी काय घोषणा केली ते ऐका. 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील. त्यांनी थेट या सर्व खासदारांना 2029ची उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांच्याच पक्षात 2024 मध्ये या खासदारांच्या मतदारसंघातून पराभूत झालेल्या उमेदवारांची अडचण होणार आहे. एवढंच नव्हे तर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचीही डोकेदुखी वाढणार आहे. नेमक्या कोणत्या मतदारसंघात हा पेच निर्माण होणार आहे ते पाहूया. ईशान्य मुंबई. ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील 4,50,937 मतं घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधात भाजपचे मिहिर कोटेचा पराभूत झाले. त्यांना 4,21,076 मतं पडली होती. यवतमाळ. ठाकरे सेनेचे संजय देशमुख 5,94,807 मताने विजयी झाले. त्यांनी शिंदे सेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव केला. त्यांना 5,03,34 मतं मिळाली. धाराशिव. ठाकरे सेनेचे ओमराजे निंबाळकर विजयी झाले. त्यांना 7,48,752 मतं मिळाली. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील पराभूत झाल्या. त्यांना 4,18,906 मतं मिळाली. शिर्डी. ठाकरे सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले. त्यांना 4,76,900 मतं मिळाली. तर पराभूत झालेले शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे यांना 4,26,371 मतं मिळाली. हिंगोली. ठाकरे सेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे 4,92,535 मतांनी विजयी झाले. त्यांनी शिंदे सेनेचे बाबूराव कोहळीकर यांचा पराभव केला. कोहळीकरांना 3,83,933 मतं मिळाली होती. परभणी. ठाकरे सेनेचे संजय जाधव 6,01,343 मतांनी विजयी झाले. त्यांनी रासपचे महादेव जानकर यांचा पराभव केला. जानकरांना 4,67,282 मतं मिळाली होती. आता एकनाथ शिंदेंच्या याच घोषणेची ठाकरे सेनेनं खिल्ली उडवली. तर भाजपच्या ज्या पराभूत उमेदवाराची अडचण होणार आहे त्यांनी केंद्रीय नेतृत्व आणि फडणवीसांचा हवाला देत आशावाद कायम ठेवलाय. तर भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेंची घोषणाच फायनल असल्याचे संकेत दिले. 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. म्हणजे तरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का याची गॅरंटी नाही. 2029 मध्ये काय होणार हे एकनाथ शिंदे साहेब, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी व आमचा पार्लमेंटरी बोर्ड केंद्राचा ते मिळून ठरवणार. 29 का बघितला जाईल. माननीय एकनाथ शिंदेजी आमच्या पक्षाचे सहकार्य आहे आणि त्यांनी जो काही विचार मांडला असेल तो माननीय देवेंद्रजीशी चर्चा करून, माननीय अमितभाईंशी चर्चा करूनच मांडला असेल. पाहिलं, राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे सेनेच्या ज्या खासदारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं होतं तेच आता सत्तेत सहभागी झाले. तर दुसरीकडे राज्यात शिंदे सेनेच्या खासदारांचं संख्याबळ वाढल्यानं भाजप आणि राष्ट्रवादी आपल्या हक्काच्या जागा शिंदे सेनेला सोडणार का हे पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे आगामी 2029 लोकसभा निवडणुकीत या 6 जागांवरून महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह आहेत. शिंदे सेनेसाठी विरोधक घरात आणि स्वतःचे कार्यकर्ते दारात अशी स्थिती होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.